प्रभाग 6 मधील पेठरोड परिसरातील मेहरधाम, यशोदानगर, पवार कॉलनी यासह विविध भागातील पाणी टंचाईचा प्रश्न पेटलाय। गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी पंचवटी विभागीय कार्यालयावर धडक दिली। यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रभाग समिती सभापती रोहिणी पिंगळे यांनी बैठकीसाठी बोलावले होते। मात्र या महत्त्वाच्या बैठकीसाठी नलावडे वगळता अन्य कनिष्ठ अभियंत्यांनी दांडी मारल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला। अखेर संतप्त महिला आणि नागरिकांनी थेट महानगरपालिका गाठत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र धारणकर यांना घेराव घातला। पंचवटी विभागाच्या सभापती रोहिणी पिंगळे आणि नगरसेवक प्रमोद पालवे यांनीही नगरसेवकांसोबत ठिय्या आंदोलन केले। महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर सभापती रोहिणी पिंगळे यांनी अधिकाऱ्यांसह संबंधित टंचाईग्रस्त भागाची पाहणी केली। त्यानंतर दुपारी 4 वाजता पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र धारणकर यांच्यासोबत या समस्येवर चर्चा केली। मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संतापलेल्या महिलांनी आणि नागरिकांनी मुख्य अभियंता धारणकर यांना घेराव घातला। प्रभाग 6 मध्ये पाण्याची एकदम अत्यंत म्हणजे अशी जी दुर्दशा आहे की लोकांपर्यंत पाणीच पोहोचत नाही। आज एक 8-10 दिवसांपासून पाणी नाहीये। सकाळी माझ्याकडं एक 50 महिला येऊन गेल्या आहे। त्यांनी कंप्लेंट केली होती। मी त्यांना आश्वासन दिलं होतं की मी धारणकर सरांकडे तुम्हाला घेऊन जाईल। पाण्याचं आपण चांगल्यापैकी नियोजन लावू। मी वॉलमॅन लोकांनाही बोलून घेतलं होतं, कारण प्रत्येकाचा एक एक प्रश्न होता की नाही वॉलमॅनचा इश्यू आहे, वॉलमॅन म्हणजे यांचा आहे, डेप्युटींचा आहे, डेप्युटी नाहीच आहे एकतर। नंतर आपले जई आहे, जई म्हणायचे वॉलमॅनचा असेल काही। मग आपण सगळे समोर घेतले आणि प्रत्यक्ष धारणकर सरांकडे आपण सगळ्यांना घेऊन आलो आणि ही पाण्याची समस्या मांडली। तर धारणकर सरांनी 5 दिवस दिले। आपण बघू 5 दिवसानंतर धारणकर सर काय करताय याच्यावरती। त्यांनी आश्वासन दिलंय, मग 5 दिवसानंतर खरंच पाणी येतंय का आणि नेमकी प्रॉब्लेम कोणाचा आहे, नेमकी डेप्युटींचा आहे की जैनचा आहे की वॉलमॅन लोकांचा? आम्ही पाण्यासाठी झालेलो आहे। आमच्याकडे 4-5 वर्षापासून पाण्याचा खूपच प्रॉब्लेम चालू आहे, पण हे 2 वर्षापासून अति झालंय। त्याच्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहे आम्ही आता। तर मॅडमांनी सांगितलं तर होईल बा तुमचं हळूहळू समस्या दूर होईल म्हणे। आता बघू मग, आता आम्हाला बोलवलंय संध्याकाळी 4 वाजता मीटिंग आहे। 4 वाजता राजीव गांधीला। आज प्रभाग क्रमांक 6 मधील मेहरधाम परिसरातील सर्व आमच्या महिला भगिनी आज इथं उपस्थित होत्या। आम्ही आज तिन्ही नगरसेवकांनी धारणकर साहेबांची भेट घेतलेली आहे। आमच्या प्रभागामध्ये गेली 2 ते 3 वर्षापासून पाण्याचा भयंकर समस्या आहे। मी आपणास सांगू इच्छितो की मखमलबादमध्ये हा नवीन वसाहत होत आहे। तिथे हजारोने फ्लॅट व हजारोने रो हाऊस तिथे तयार होत आहे। तिथे तुम्हाला घरपट्टी नळपट्टी सगळी येत आहे, परंतु जर त्यांची घरपट्टी नळपट्टी आपण घेऊन जर त्यांना पाणी देत नसेल तर त्यांनी ती घरपट्टी नळपट्टी का द्यावी, हा माझा प्रश्न आज सवाल आहे। आम्ही आता ताई बोलल्याप्रमाणे धारणकरांशी आम्ही 6 दिवसाची मुदत दिलेली आहे। जर पाण्यात देण्याच्या बाबतीत जर त्यांच्याकडून काही जर नियोजन झालं नाही तर पुढच्या 8 ते 10 दिवसात आम्ही सर्व प्रभाग क्रमांक 6 मधील महिला व सर्व पुरुष आम्ही सर्व इथं राजीव गांधी भवनच्या गेटला आंदोलन बसणार आहे। तसेच ड्रीम कॅस्टल ते गामनेमाळा हे जे रोडचं काम चालू आहे, तिथल्या त्या कॉन्ट्रॅक्टरकडून दर दिवशी पाईपलाईन फोडली जात आहे। तर क्रांतीनगर भागातील व हनुमान भागातील लोकांना बी पाण्याची समस्या येत आहे। तरी मी आज महापालिका आम्ही तिन्ही नगरसेवकांच्या वतीने आवाहन केलं आहे की आपण यावर काहीतरी नियोजन केलं पाहिजे, अन्यथा आम्ही प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व महिला भगिनी व नागरिक राजीव गांधी भवन येथे आंदोलनाला बसू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आमचा प्रभाग नंबर 6 आहे। आमच्या इथे पाणी येत नाही। आज जवळजवळ 4-1 वर्षापासून प्रॉब्लेम, पण आता एवढ्या वर्षात अजिबातच पाणी येत नाही। तर त्याच्यावर आम्ही त्याच्यासाठी निवेदन द्यायला आलेले आहे सभापती मॅडमकडे। तर त्याचं तुम्ही काहीतरी त्याचं हे करा बा, बाकीचं काही नाही म्हणायचं आम्हाला। त्यांनी ते आता राजीव गांधी भवनला जायचं आम्हाला 4 वाजेला, तिथे मीटिंग घेणार आहे। तिथे ते आम्ही समस्या मांडणार आहे परत।